क्रेविंग वाढवणारं गावरान बेत, अशी चमचमीत जवळा फ्राय आणि मऊ लुसलुशीत भाकरी तुम्ही कधीच खाली नसेल. आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चमचमीत जवळा फ्राय आणि सोबत भाकरी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी जवळा, 4 बारीक चिरलेले कांदे, 2 वांग्याच्या फोडी, लाल तिखट, धने पावडर, 1 चिरलेला टोमॅटो, आले, लसूण, 2 मोठे चमचे तेल, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 वाटी तांदळाचे पीठ आणि 1 वाटी गव्हाचे पीठ मिक्स करून घेतले आहे. सगळ्यात आधी आपण हा साफ केलेला जवळा गरम पाण्यात टाकणार आहोत. जवळा गरम पाण्यात टाकल्यामुळे तो छान मऊ होतो आणि त्यातील सगळी धूळ किंवा कचरा निघून तो अगदी व्यवस्थित स्वच्छ होतो. तोपर्यंत बाजूला आपण भाकरीसाठी पिठाची तयारी देखील करून घेऊया. पीठ जितका चांगला मळला जाईल, भाकरी ही तेवढीच मऊ आणि लुसलुशीत होईल. आता कढईत तेल गरम करून आपण बारीक चिरलेला कांदा छान परतून घेणार आहोत. कांदा हलका मऊ झाला की त्यात ठेचलेले आले, लसूण आणि टोमॅटो घालून तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालून हा सगळा मसाला आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. यानंतर आपण यात घालणार आहोत हळद, तिखट आणि धने पावडर. मसाले चांगले परतून झाले की यामध्ये वांग्यांचे तुकडे घालायचे आहेत. वांग्यामुळे जवळ्याला खूप छान चव येते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण वांगे शिजवण्यासाठी यावर काही मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. वांगी हलकी शिजल्यानंतर आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला जवळा घालणार आहोत. हा जवळा जेव्हा मसाल्यांमध्ये आणि कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीत चांगला मिक्स होतो, तेव्हा याची चव अगदी लाजवाब आणि गावरान लागते की तुम्ही बोटं चाखत राहाल. हा जवळा मसाल्यांमध्ये चांगला एकत्र करून घ्या आणि वांग्यांसोबत तो व्यवस्थित एकजीव होऊ द्या. यावर पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर एक छान वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्यांची आणि जवळ्याची चव छान उतरेल. आता आपण ह्यावर थोडा गरम मसाला घालूया. शेवटी वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपला गरमागरम जवळा फ्राय तयार आहे. आता लगेचच तव्यावर आपण छान मऊ आणि गरमागरम भाकरी देखील शेकून घेणार आहोत.
तर असा हा चमचमीत बेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.